फ्लाइट बरोबर विकेटच्या मागे निर्धावच्या स्वरूपाने निघत असताना आपण पाहताय षटकातील पहिला चेंडू इथे निर्धावच्या स्वरूपाने येतोय. दिनेश गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे आणि या पावसाचा फायदा घेण्याचा प्रयत्न जरूर करेल. यावेळेस मात्र उजव्या अष्टीवरनं खूप चांगला फटका, चेंडू चालला इथे पॉइंटच्या क्षेत्रामध्ये. खूप चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली जोपर्यंत बॉलला फेल केलं. 2 धावा धावफलकावर जोडल्या जात आहेत. या 2 धावेने डावाची सुरुवात, इनिंगची सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. दिनेश पहिले 2 बॉल जर आपण पाहिले तर थोडेसे वेगळे होते. पहिला बॉल थोडासा फ्लाइट, दुसरा बॉल थोडासा स्लोवर पद्धतीचा. यावेळेस मात्र बॅकफुटला गेला, जागा बनवली, त्यानंतर चेंडूला आपली जागा जरूर दाखवली, बॉलला पाठवलंय पहिल्या टप्प्याअखेरीस सीमा रेषा पार, चौकारामध्ये कन्वर्ट केलंय. रन्स मिळतील 4. एक चांगला स्ट्रोक इथे आपल्याला जरूर पाहायला मिळाला. थोडासा बॅकफुटला गेला, चेंडू करता जागा बनवली त्यानं आणि जागा बनवल्यानंतर चेंडूला आपली योग्य ती जागाही दाखवली. यावेळेस पुन्हा एकदा त्या क्षेत्रात खेळायचंय. कुठून, कसा आणि कुठल्या स्वरूपाने येतोय ते महत्वाचं नाहीये, चौकार येतोय हे महत्वाचं आहे. बॅटचं टॉप एज घेतल्यानंतर बॉल सीमा रेखा पार, लॉंग स्टॉप मधनं यावेळेस आलाय चौकार. चार चेंडूचा खेळ, तर नंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर 10 या आकड्यावर आहे. विकेटच्या मागे अगदी 20 मध्ये 2 खेळाडू आहेत ज्यांना चेंडूला स्टॉप करण्याकरता ठेवलं गेलंय. मात्र चेंडूला स्टॉप करणं थोडंसं कठीण झालं त्यांच्याकरता. आपण जर पाहिलं तर दोन्ही चौकारांच्या वेस यावेळेस मात्र कट केलाय. पुन्हा एकदा बॉल करता जागा शोधली आहे. मात्र आउटफील्ड मध्ये गेल्यानंतर रबरचा जरी बॉल असला तरी रबर बॉलवर ही हा बॉल थोडासा संत होतो, कारण वेट आउटफील्ड आहे आणि त्यानंतर थोडीशी ग्रास सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. त्याचाच फायदा इथे मिळतोय क्षेत्ररक्षकाला. बॉलला जोवर उचललं, 2 रन तिथे कंप्लीट झाले. या 2च्या मदतीनं धावसंख्या 12 वर 5 चेंडूचा खेळ समाप्ती अखेरीस. SP बॉईज यांच्या माध्यमातून आयोजित SP बॉईज ट्रॉफी शुभमजी पाध्ये त्यांच्या संकल्पनेतनं साकारलेली ही स्पर्धा ज्याला आपण एन्जॉय करतोय. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर, पहिल्या षटकाचा खेळ इथे कंप्लीट झालाय. या पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्ती अखेरीस धावफलकावर जर नजर टाकली तर टेनिस बॉल क्रिकेट असेल किंवा रबर बॉल क्रिकेट असेल, ज्यामधली एक योग्य सरासरी 12 पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस धावफलकावर. ओव्हर नंबर 2 करता बघूया कुणाच्या खांद्यांवर जबाबदारी दिली जाते. 5 ओव्हरची मॅच आहे, त्यामुळे तुम्हाला गोलंदाजीचा क्रम तोही महत्वाचा असेल. कुठल्या फलंदाजाच्या वेळेस कुठल्या गोलंदाजाला आणावं, कारण एकाच गटामध्ये खेळणाऱ्या ज्या टीम्स आहेत त्यांचे 2 गट बनवलेत आणि त्यांच्यामधनं एक टीम आज पुढे येणार आहे. त्यामुळे श्री गणेश गासकोपरी आणि श्रीराम कसराळी सातत्यानं टेनिस बॉल क्रिकेटच्या ज्या मॅचेस होतात सातत्यानं एकमेकाच्या विपक्षामध्ये येतात. त्यामुळे एकमेकाचे बारकावे किंवा एकमेकाचा जो खेळ आहे तो खूप चांगल्या पद्धतीनं ज्ञात आहे दोघांनाही. इथे बॉल जर आपण पाहिला तर वेगानं विकेटच्या मागे निर्धावच्या स्वरूपाने निघतोय. अगदी चांगल्या पद्धतीने चेंडूला डिलिव्हर केलंय, निर्धावच्या स्वरूपाने चेंडूला घेऊन जातोय. पावसामुळे आपण जर पाहिलं तर थोडीशी शांतता मैदानाच्या आतमध्ये आहे. ही शांतता फलंदाजाला भंग करावा लागेल. मात्र यावेळेस डाऊन द लेग चेंडू डाव्या यष्टीच्या बाहेर आहे. इथे पंचांचा इशारा, हा नॉन प्लेबल, वाईट. अतिरिक्त धावसंख्येने भर होतीये, धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना जाऊन पोहोचली 13 वर. या ओव्हरचा पुढचा बॉल फुलटॉस आहे आणि त्याला समोरच्या बाजूनं चांगल्या फटक्यामध्ये कन्वर्ट केलंय. मात्र बॉल, मी म्हटलं ना मगाशी, जरी डबर बॉल असला तरी या वेट आउटफील्ड मधनं तो तेवढ्या सहजतेनं ट्रॅव्हल होत नाही आणि तेच झालं. यावेळेस बॉल डाऊन द ग्राउंड क्षेत्रामध्ये गेल्यानंतर अचानक स्टॉप झाला आणि क्षेत्ररक्षकाला त्याची मदत मिळाली. 2 रन तिथे सेव्ह झाल्या. या 2 धावसंख्येनं धावफलक 15 वर. 15 धावा धावफलकावर आहेत. पुढचा बॉल यावेळेस पुन्हा एकदा फ्लाइट बाउन्स बरोबर फलंदाजाच्या कानाजवळनं अक्षरशः शिटी वाजवत हा बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. फलंदाजाला यावेळेस त्यानं जणू एक इशारा दिलाय, जागते रहो. अगदी ह्या पावसात तो इशारा फलंदाजाला मिळालाय. त्याच्या कानाजवळनं एक आवाज करत हा बॉल विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय.
या ओव्हरचा हा चौथा बॉल असेल. चांगला बॉल, फलंदाज पूर्णपणे अपयशी आहे, थोडंसं स्ट्रगल मध्ये आहे हेच म्हणावं लागेल. चेंडूवरची आयसाईट त्याची डळमळी, त्या लेगबाईटचा इशारा इथे पंचांच्या माध्यमातून येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते 16. 4 चेंडूचा खेळ तो पूर्णत्वाला आलाय. तदनंतर धावसंख्या 16 आहे. अजूनही या ओव्हर मधले 2 चेंडू शेष आहेत. चांगली गोलंदाजी होतीये. दिनेशनं पहिल्या ओव्हरमध्ये चांगला मारा केला. 2 चौकार त्याच्या विपक्षामध्ये जरूर आले. त्याच्या वेगाचा फायदा करत असताना विकेटच्या मागे त्या रन्स घेतल्या गेल्या. मात्र गोलंदाज यश, अगदी यश संपन्न गोलंदाजी त्याच्याकडनं आपण पाहतो. यावेळेस मात्र दमदार स्ट्रोक, बॉल चाललाय दूर सीमा रेषा पार, षटकार. आमच्या डीजे कडनं जे गीत लागतं ना, जशा जशा पावसाच्या सरी येतात ना, पहिल्यांदा गोपाळ काळा आणि तदनंतर गणेश जयंती, या दोन्ही गोष्टींची आतुरतेने आपल्याला वाट पाहतो आपण. आणि अगदी थोड्याच दिवसात गोकुळाष्टमीचा सण सुद्धा येणार आहे. त्या पाठोपाठ गणपती तेही येणार आहेत. मराठमोळ्या मातीतले हे मराठमोळे सण आहेत आणि ते सर्वच जण अगदी खूप चांगल्या पद्धतीने एन्जॉय करतात. 2 ओव्हरचा खेळ इथे कंप्लीट झालाय. या 2 ओव्हरचा खेळ समाप्ती एखेरीस धावफलकावर 11च्या सरासरीनं 22 रन्स आहेत. 5 ओव्हरची मॅच आहे, त्यामुळे येणाऱ्या 3 ओव्हर्समध्ये चांगल्या धावा धावफलकावर जोडण्याचा प्रयत्न जरूर केला जाईल. मात्र तुर्तास जर आपण पाहिलं तर गोलंदाजांचं थोडंसं वर्चस्व या सामन्यावर जरूर पाहायला मिळतंय. कारण रबर बॉल क्रिकेट जिथे 80-90च्या रन्स पाहिल्या जातात, तिथे जर आपण पाहिलं तर 10-11च्या मध्ये जरूर थांबवलंय. पहिल्यांदा बॅटिंग करत असताना टीम श्रीराम कसराळी जे पहिल्यांदा बॅटिंग करतात, यावेळेस मात्र पंच आमच्याशी जोडले गेलेत. इशारा आलाय त्यांच्या माध्यमातून, इट्स अ नॉन प्लेबल व्हाईटचा. धावसंख्या 23 आहे. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर आलाय. धावसंख्येला वाढवण्याचा प्रयत्न तुम्हाला प्रत्येक बॉलवर करावा लागेल. इथे चांगला बॉल फलंदाजाला अक्षरशः बंदिस्त करतोय. खांद्याचा चांगला वापर. आणि एक गोष्ट इथे जरूर सांगावी लागेल श्री गणेश घासकोपरीच्या बाबतीत की खूप चांगली प्रॅक्टिस आहे. चेंडूला अगदी योग्य टप्प्यावर डिलिव्हर करतायत आणि खांद्याचा योग्यतेनं वापर रबर बॉलवर इथे त्यांच्याकडनं पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा बॉल आणि त्यावर मिळतीये विकेट. माघारी परतावा लागेल बॅटरला. फलंदाजांना अक्षरशः आपल्या गोलंदाजीच्या जाळ्यामध्ये अडकवून सोडलंय आणि या जाळ्यातनं बाहेर येणं फलंदाजांकरता कठीण होत आहे. विकेटचं पतन झालंय. माघारी परतावं लागेल यावेळेस फलंदाज वैभवला. वैभव बाद होऊन तंबूच्या आसराला परत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत असताना इथे मात्र समोरच्या बाजूने आले एक तगडा स्ट्रोक त्यानं खेळलाय. बॉल चाललाय. आमच्या कॅमेरामॅनच्या कक्षाला सलामी देण्याकरता सीमा रेषा पार, 1 बाउन्स ओव्हर द रोप, चौकार 4. अगदी जे सर्व काही सण येणार आहेत त्या सर्व सणांची गाणी आमच्या डीजेच्या माध्यमातून, नागपंचमी असेल, रक्षाबंधन असेल, असे खूप सारे सण मराठमोळे जे येणार आहेत. यावेळेस जर आपण पाहिलं तर एक चांगला टप्पा इथे आपल्याला पाहायला मिळाला. फलंदाजाला शांत करत असताना बॉल विकेट किपरच्या हातामध्ये गेला. एक तुम्हारी तो एक हमारी अशा पद्धतीचं चित्र सध्या मैदानाच्या आतमध्ये आहे. दिनेशच्या एका बॉलवर चौकार यावेळेस मात्र अप्रतिम, कलात्मक, दर्शनीय, दर्जेदार
क्वालिटी ब्रँडेड तडाखा षटकार. मैदानाच्या मागे त्यानं पाठवलं, षटकारामध्ये कन्वर्ट केलं. यावेळेस फटका फसलाय, बॉल हवेत आहे. गोलंदाजानं तिथे प्रयत्न जरूर केले, मात्र अखेरच्या क्षणी त्याच्या प्रयत्नानं यश आलं नाही. एक रन तिथे अधोरेखित झाली आणि या एक धावसंख्येनं धावफलक 34-34. तीन ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हर नंतर धावफलकावर 34 धावा आहेत. अजूनही 2 षटक शिल्लक आहेत. येणारे 2 षटकांमध्ये किमान ओव्हर आहेत, त्यामध्ये किमान 28 ते 30 धावा घेण्याचा प्रयत्न करावा लागेल. कारण 60+ एक अशी टोटल आहे ना, ज्याबरोबर तुम्हाला लढता येईल, झगडता येईल, तुम्हाला संघर्ष करता येईल. आणि संघर्ष करण्याकरता एक पाठबळ असणं गरजेचं आहे. आणि ते पाठबळ तुम्हाला एक 60+ ची धावसंख्याच देऊ शकते. आणि त्याच अनुषंगाने फलंदाजी सध्या मैदानाच्या आतमध्ये होणं गरजेचं आहे. पुढचा बॉल, हा बॉल डाव्या यष्टीवर राहिला. पंचांना पुन्हा एकदा हातवारे करावे लागतात. पंचांकडनं इशारा आलाय. हा बॉल डाव्या यष्टीच्या बाहेर आहे. वाईटचा इशारा आलाय. धावसंख्या 35. महेश आहे गोलंदाजीच्या, मनीष आहे गोलंदाजीच्या ट्रॅकवर. हा बॉल चाललाय सीमा पार, षटकार. गोलंदाजाच्या वेगाचा वापर हा रबर बॉल क्रिकेट मधला सर्वात महत्वाचा भाग आहे. आणि त्याच गोलंदाजाच्या वेगाचा वापर केला आणि बॉलला बिहाइंड द विकेट फेकून दिलं सीमा रेषा पार, षटकार. (41) 41 या धावसंख्येवर जाऊन पोहोचत असताना षटक क्रमांक 4 प्रगतीपथावर योग्य त्यानं सुरुवात झाली या ओव्हरची. कारण एक मोठी धावसंख्या तुम्हाला वाचवू शकते आणि त्या मोठ्या धावसंख्येच्या दिशेनं तुम्हाला वाटचाल करायची आहे, तर मग तुम्हाला आक्रमकता ती मैदानाच्या आतमध्ये वाचवू शकते. यावेळेस पुण्याच्या एकदा बॉलला उडवलंय उंच हवेतनं आणि पाठवलंय त्याला सीमा रेषा पार. बॅक टू बॅक दुसऱ्या बॉलवर दुसरा गगनचुंबी स्ट्रोक, षटकार. छत्रपती शिवाजी महाराजांची एक शिकवण होती ना, की तुम्हाला तुमचा बचाव करायचा आहे ना, मग तुमच्याकडे परफेक्ट नियोजन आणि आक्रमकता असणं गरजेचं आहे. इथे जर आपण पाहिलं तर तीच आक्रमकता, बॅक टू बॅक तिसऱ्या बॉलवर हा गगनचुंबी स्ट्रोक, षटकार. जी सुरुवात थोडीशी शांत होती, मात्र शेवट शांत नसेल हे दाखवून दिले मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना फलंदाज रोहित. हा रोहित नाही, हा रोहित आहे. कारण यानं मैदानाच्या आतमध्ये सलग 3 षटकार खेचलेत आणि त्या 3 षटकारांच्या मदतीनं त्याची टीम जर आपण पाहिली तर आता सुस्थितीमध्ये आहे. धावफलकावर 53 धावा. यावेळेचा बॉल, त्यावर पंचांकडे नजर असेल आणि पंचांचे दोन्ही हात समांतर आले. त्यांचा इशारा आलाय, हा वाईड आहे. आणि त्याबरोबर गोलंदाजा करता एक वॉर्निंग सुद्धा आहे. एका षटकामध्ये एका बाऊंची जी मुभा होती ती मुभा तू इथे गमावली आहे, त्यामुळे या वाईड बरोबर एक अतिरिक्त रन जोडेल. धावसंख्या 54. यावेळेचा बॉल तो निर्धावच्या स्वरूपाने येतोय. खूप काळानंतर रिलीफ मिळवणं गरजेचं होतं आणि ती रिलीफ इथे जरूर मिळते. इथे आलाय बॉल डॉट. 4 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. या 4 चेंडू नंतर धावसंख्या 54 या आकड्यावर आहे. यावेळेस अगेन एक बॉल डॉटच्या स्वरूपाने आलाय. 3 चेंडूवर 3 षटकार आलेत, मात्र त्यानंतरच्या 3 बॉलवर मी कुठेतरी कमबॅक करू शकतो. माझ्याकडनं ज्या काही चुका झाल्यात त्या चुकांची भरपाई मी माझ्या टीमला करून देऊ शकतो आणि तेच मैदानाच्या आतमध्ये दाखवून देत असताना
यावेळेस मात्र पुन्हा एकदा बॉलला हवा दिली आहे. बॉल चाललाय काऊ कॉर्नरच्या झोन मधनं सरळ सीमारेषेच्या पार. षटकार. बहुधा हा षटकार आणि आपल्या टीमची झालेली दानादान पाहून क्षेत्ररक्षक तिथे स्लाइड करतोय. षटकार येतोय आणि या षटकाराच्या मदतीनं धावसंख्या 60 हा आकडा गाठतीये. 60 ऑन बोर्ड. अप्रतिम बॅटिंग रोहितकडनं आपल्याला पाहायला मिळते. या इनिंग मध्ये जर आपण पाहिले तर तब्बल 5 षटकारच्या मदतीने तो सध्या बॅटिंग करतोय. 5 षटकार म्हणजे 30 धावा त्या षटकारांच्या मदतीनेच त्यानं धावफलकावर जोडल्यात. आतापर्यंत खूप चांगली बॅटिंग करत असताना तो आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. वैयक्तिक 35 धावसंख्येचं योगदान त्यानं या डावाला दिलंय आणि त्याच्या या 35 धावसंख्येच्या योगदानानं सध्या जर आपण पाहिली तर या मॅचच्या ड्रायव्हिंग सीटवर आहे टीम श्रीराम कसराळी. श्रीराम कसराळी आणि त्यांच्या विपक्षामध्ये श्री गणेश गासकोपरी या दोन टीम मधला संघर्ष सध्या मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय. शेवटचं षटक दीपेश आलाय गोलंदाजीच्या ट्रॅकवर. अंतिम षटक आहे आणि यावेळेस पहिलाच बॉल तिथे खूप चांगला फटका. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये गेलाय बॉल आणि कव्हरच्या क्षेत्रामध्ये थोडंसं वेट आउटफील्ड आहे आणि त्याचाच फायदा. तिथे बॉल स्टॉप झालाय. मात्र बॉल स्टॉप झाला जरी असला तरी 3 कंप्लीट झाल्यात आणि काय चौथी घेतील. मात्र चौथी घेण्याआधी तिथे मनाचा उत्तम ब्रेक तो लावला गेला आणि 3 धावांनी धावफलकाला वाढ होतीये. धावफलक जाऊन पोहोचतंय ते एकंदर 63 या आकड्यावर. 5वं षटक प्रगतीपथावर आहे. 63 धावा धावफलकावर अधोरेखित होत असताना आपण पाहताय. 70+ म्हणजे खूप मोठी टोटल असू शकते आणि त्या या मैदानावरचा 114चा हायेस्ट आहे. त्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त धावा उभारण्याचा प्रयत्न करावा लागेल आणि तोच प्रयत्न सुरू आहे. अगेन बॅकफुटला गेला आणि बॉलला या डोंगराची भ्रमंती घडवली आहे. बॉलला फेकून दिलंय सीमारेषा पार. षटकार. श्रीरामाचं नुसतं नाव ऐकलं ना की अंगामध्ये ऊर्जा संचारते. या टीमचं तर नावच आहे श्रीराम कसराळी आणि अगदी त्या जोशात या पावसाच्या सरीत ही जबरदस्त फलंदाजी. हा बॉल उजव्या अष्टीच्या खूप जास्त बाहेर. पंचांनी वाईटचा इशारा दिलाय. अतिरिक्त धावसंख्येने भर होतीये. धावसंख्या 70. गोलंदाजांना बेनिफिट होता. खूप जोराचा पाऊस सुरू होता. मात्र गोलंदाजांची पिचिंग आहे ती थोडीशी खराब होती आणि त्याचाच फायदा श्रीराम कसराळी या टीमनं घेतलाय. विशेषतः फलंदाज रोहितनं अगदी हिटमॅन सारखी बॅटिंग केली आहे त्यानं या मैदानामध्ये. हा बॉल अलॉंग द कार्पेट खेळला गेला. एक सिंगल मध्ये जरूर मिळाला. दुसऱ्या धावेकरता प्रयत्न आहे. जोपर्यंत बॉलवर येईल 2 धावा तिथे सुखरूपतेनं जोडल्या जातील. या 2 धावसंख्येच्या मदतीनं धावफलक पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते 72 या आकड्यावर. 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. वैयक्तिक धावसंख्या जर आपण पाहिली तर 43 म्हणजे 3 बॉलमध्ये 7 धावा धावफलकावर जोडून अर्धशतक झळकावण्याची संधी इथे रोहितला जरूर आहे. मात्र बॉल क्वालिटी होता. अप्रतिम बॉल होता. या लाईनवर गोलंदाजी रबर बॉल क्रिकेटमध्ये गरजेची आहे. जेव्हा विशेषतः पावसाच्या सरी बरसतात तुमची पिचिंग खूप महत्त्वाची असते. तुमचा टप्पा तो लक्षात घेतला जातो. तुमच्याकडे नुसता वेग असून चालत नाही. तुमच्या खांद्यावर टप्प्यावर कंट्रोल असला पाहिजे. यावेळेस मात्र संधी आहे. मात्र क्षेत्ररक्षकानं चुकी केली आणि त्या चुकीचं भुगतान त्याच्या संपूर्ण टीमला करावं लागेल. कारण बॉल निघून गेलाय सीमारेषा पार. असं म्हणतात ना गरीबी में आटा गेला. अगदी तेच केलं यावेळी क्षेत्ररक्षकानं. आधीच धावसंख्येची लयलूट आहे आणि त्यामध्ये आणखी धावा त्यानं ऍड केल्यात. या 4 धावसंख्येनं धावफलक जाऊन पोहोचतंय 76 धावा. इथे मोठा फटका आला तर 50 कंप्लीट होतील. काय आपल्या वैयक्तिक 50 धावा पूर्ण करेल या इनिंग मध्ये फलंदाज रोहित आणि यावेळेचा बॉल रोहितला 50 पूर्ण करू देणार नाही.
आणि इथे यष्टीरक्षक म्हणतोय मी थोड्याशा अतिरिक्त धावा का देऊ नये, सर्वांनीच चुका केल्यात तर, आणि तोही चुका करतोय. बाईकच्या स्वरूपाने आल्या 2 धावा. या 2 धावांनी धावा फलकावर धावा संख्या लागली गेली आहे. एकंदर 78 78 धावा आणि विजयाकरता 79 धावसंख्येचं एक भलं मोठं टार्गेट आहे. या 79 धावा कशा पद्धतीने पूर्ण केल्या जातील उत्तरार्धामध्ये प्रशांत सर आपल्यासोबत जरूर जोडले जातील. मात्र तत्पूर्वी आम्ही टॉस करता कॉल करतोय. नाव आहे युवा ग्रुप वाढीव आणि त्यांच्या विपक्षामध्ये वैतरणा बॉईज. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण नाणेफेक करण्याकरता संपर्क साधा. वैतरणा बॉईजचा संघाचा कॅप्टन आपण टॉससाठी यायचं आहे. बॉलची आवश्यकता आहे मैदानावरती. वैतरणा बॉईज आणि युवा ग्रुप वाढीव संघाचा कॅप्टन आपण लगेचच टॉस बॉक्समध्ये या. श्रीराम कसराळी, श्री गणेश घासकोपरी या 2 संघादरम्यान अटीतटीचा सामना सुरू आहे. वैतरणा बॉईज टीम आणि युवा ग्रुप वाढीव दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस बॉक्समध्ये यायचं है. बहुत ही महत्वपूर्ण मुकाबला है और रोहित की शानदार बल्लेबाजी. इस प्रतियोगिता में अभी तक 3 अर्धशतक आपने देखे हैं. जाकुट ने शानदार बल्लेबाजी करते हुए अर्धशतक जड़ा था और 47 रनों की धुआंधार पारी. मैदान के अंदर आप देख सकते हैं बहुत तेज़ बारिश है और उसके साथ अगर देखें तो रनों की बरसात मैदान के अंदर. काबिल थे श्री गणेश घासकोपर के पास, उनके पास भी बहुत ही बढ़िया बल्लेबाजी ज़रूर है, लेकिन चैलेंज ये रहेगा कि बीच मैदान पर जो बारिश गिर रही है उसमें आपको बल्लेबाजी करनी है और रन बनाने हैं. युवा ग्रुप वाढीव संघ वैतरणा बॉईज संघाच्या कॅप्टनला विनंती आपण टॉससाठी यायचं आहे. शुभम पाध्ये प्रेसिडेंट SP बॉईज ट्रॉफी 2024. वाढीव संघाचा कॅप्टन या ठिकाणी दाखल झाला आहे. त्यांनी फॉर्मॅलिटीज पूर्ण करा. वैतरणा बॉईज संघाचा कॅप्टन आपण देखील टॉससाठी यायचं आहे. आदर्श पणसपाडा, त्रिशिका 11 वैतीपाडा या सर्व संघांनी रिपोर्टिंग करायचं है. फिलहाल देखिए टारगेट बहुत बड़ा है. 5 ओवर की ये कहानी है. 5 ओवर में आपके सामने लक्ष्य रखा गया. 79 का लक्ष्य है श्री गणेश घासकोपरी के सामने और प्रसाद के पास काबिलियत है. बहुत ही बेहतरीन खिलाड़ी है. एक तरफ आक्रामक बैटर स्वराज, प्रसाद और स्वराज की जोड़ी मैदान के अंदर है और हमेशा प्रसाद ने बेहतरीन बल्लेबाजी की है टीम घासकोपरी के लिए. पंकज आपलं स्वागत है. वैतरणा बॉईज संघाचे कॅप्टन, ऑल द बेस्ट. या सामन्यासाठी निश्चितच पुन्हा एकदा मी आपल्याला घेऊन जाईल. आमचे परममित्र अक्षय पांडव या मला टॉस बॉक्समध्ये असतील. आज समालोचकाच्या भूमिकेमध्ये आहेत आणि जाऊया जिथे टॉस केला जातो आहे. अत्यंत महत्त्वाचा टॉस करण्याकरता मी आमंत्रित करतो आहे मान्यवर विवेक भोईर. सन्माननीय विवेकजी भोईर यांच्या शुभ हस्ते आपण ही नाणेफेक करणार आहोत. दोन्ही टीम चे कॅप्टन आपण इथे जॉईंट व्हायचंय. इथे कॉइन स्पिन केला जाईल. SP बॉईज इज द कॉल अँड SP बॉईज नाणेफेक जिंकली आहे. काय निर्णय घेशील? फिल्डिंग करायची. मॅच सुरू आहे त्यामुळे जास्त वेळ घेणार नाही. शुभेच्छा असतील दोन्ही टीमला. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. पहला बॉल ऑफ टाइम के बाद टिप्पा खाने के बाद उछाल था काफी ऑफ टाइम के बाहर खेले तो वाइड बॉल का इशारा. दिशाहीन गेंदबाज द्वारा प्रमुख गेंदबाज के तौर पर विनीत को मौका मिला गेंदबाजी करने के लिए. प्रसाद और स्वराज की जोड़ी मैदान के अंदर और दोनों के पास काबिलियत है. स्वराज बड़े स्ट्रोक के लिए वाले माहिर खिलाड़ी और अच्छी तकनीक है बल्लेबाज प्रसाद की.
ऑफ स्टंप के बाहर वाइड यॉर्कर, अच्छी गेंद थी, बहुत बेहतरीन गेंदबाजी गेंदबाज विनीत द्वारा। पहली गेंद टिप्पा खाने के बाद उछाल लेते हुए ऑफ स्टंप के बाहर, बिल्कुल बाहर, ज्यादा बाहर थी। और अब जाकर देखे तो सटीक लाइन पर गेंदबाजी करते हुए गेंदबाज विनीत। अच्छी लाइन, दोबारा एक बार स्टंप की तरफ फिनिश करने का प्रयास करते हुए 1 रन मुकम्मल किया। दूसरे के बारे में मन बना लिया था और पूरा भी किया दोनों बैटर ने। 2 रनों के साथ स्कोर अब आगे बढ़ता हुआ पहुंच चुका है 4 पर। पहली गेंद पर वाइड बॉल का इशारा हुआ था। प्रसाद और स्वराज बल्लेबाज स्ट्राइकर की अगर बात करें तो स्वराज जिनके ऊपर दारोमदार है, बहुत ही बेहतरीन खिलाड़ी है। प्रसाद के पास भी काबिलियत है। शॉट अच्छा है, हेलीकॉप्टर उड़ गया और दर्शक दीर्घा में लैंड होता हुआ शानदार सिक्सर। का दिया गया, क्या शॉट था, गेंद खराब नहीं थी, यॉर्क करने का प्रयास किया गया और जबरदस्त हेलीकॉप्टर शॉट खेलते हुए बल्लेबाज ऑनसेट पर खेलना चाहते थे। गेंद अच्छे तरह से बल्ले के ऊपर नहीं है, चाहे तो रन बन सकता है, लेकिन बल्लेबाज ने मना किया क्योंकि एक स्ट्रोक अच्छा खेला है तो उनका कॉन्फिडेंस बढ़ गया, अपने पास स्ट्राइक रखना चाह रहे हैं और आने वाली जो 2-3 गेंदें वो खेलना चाह रहे हैं। स्कोर रुका हुआ 10 पर। थोड़ी सी तालमेल में कमी आई थी। शुभम पद्दे प्रेसिडेंट एसपी बॉयज ट्रॉफी 2024 का प्रतियोगिता का आज का अगर देखें तो ये चौथा दिन है। इंपॉर्टेंट मैच ऑन सेट पर लॉग ऑन, उसके साथ अगर देखें तो स्क्वायर लेग पर खिलाड़ी, मिड विकेट पर खिलाड़ी तैनात। शॉट अच्छा है, टाइमिंग भी बहुत बढ़िया कर रहे हैं, लेकिन फिलहाल गेंद ट्रैवल नहीं हो रहे, पानी बहुत ज़्यादा है, बारिश बहुत तेज़ हो गई है। स्कोर 11 पर पहुंच चुका है और 5 ओवर में 30 गेंदों में आपको बनाने हैं रन 79। लक्ष्य बहुत बड़ा, टारगेट बहुत बड़ा है बल्लेबाजों के सामने। लेफ्ट हैंड राइट हैंड कॉम्बिनेशन, प्रसाद और स्वराज की जोड़ी मैदान के अंदर प्रमुख गेंदबाज के तौर पर विनीत गेंदबाजी कर रहे हैं। स्क्वायर लेग पर खिलाड़ी बाउंड्री पर तैनात है, टीम के कप्तान। टिप्पा खाने के बाद उछाल था, नो बॉल का इशारा। फील्डिंग देखे, फील्डिंग देखे। स्क्वायर द विकेट 3 खिलाड़ी है और इसीलिए देखे अंपायर पूरी तरह से फोकस है, पूरी तरह से फोकस है। बहुत बढ़िया काम किया और नो बॉल का इशारा, तो इसका मतलब बल्लेबाजों को दे घुमा के खेलने का मौका मिलेगा। ये बहुत बड़ा अवसर है और पूरी तरह से सतर्क और सावधान अंपायर सुमित देशमुख, नितेश कदम और सादिक राजापुरकर, जेपी पैनल। स्कोर 12 पर पहुंच चुका है। फ्रीड का इशारा करते हुए अंपायर नाउ स्कोर 12 पर नन। एसपी बॉयज ट्रॉफी 2024 की अद्भुत कहानी। फ्रीड का इशारा और बल्लेबाज को अपने बाजू खोलने का मौका मिल सकता है और स्ट्राइक रन पर बल्लेबाज प्रसाद इंतजार कर रहे हैं। प्रसाद और स्वराज और दोनों बल्लेबाज काबिलियत वाले बल्लेबाज हैं। ओहो, इस वक्त अगर देखें तो बढ़िया, बहुत अच्छी लाइन, टिप्पा खाने पर उछाल था। बल्लेबाज प्रसाद और स्वराज की जोड़ी मैदान के अंदर बिल्कुल है। शुरुआत अगर देखें तो पहले ओवर में आपने बनाए रन 12, जीतने के लिए लक्ष्य बहुत बड़ा है, कुएं का पानी बहुत गहरा है, निकालने के लिए आपको मेहनत और मशक्कत। साथ ने इनके पास वो काबिलियत है, निरंतरता भी है, लेकिन बारिश का असर क्या होगा।
इस तेज बारिश में क्या रनों की बरसात होगी वो देखने वाली बात है। स्कोर अगर देखें तो रन संख्या 14 पर पहुंच चुका है स्कोर। अपने बोरिंग मार्ग पर गेंदबाज तैयार, हर्षद गेंदबाजी कर रहे हैं। 9 सेकंड पर स्वराज ऑफ स्टंप के बाहर गेंद ऑनसर पर खेलना तो चाह रहे थे, गेंद अच्छी तरह से बल्ले के ऊपर नहीं आई है। विकेट कीपर गेंद गैदर करने के लिए आए, चाहे तो रन बन सकता था क्योंकि गेंदबाज अपनी जगह पर नहीं थे। एक अच्छी बात यह होगी कि कप्तान आए थे स्ट्राइकर इनकी तरफ। स्कोर अगर देखो तो रन संख्या इसी के साथ आगे बढ़ता हुआ स्कोर टोटल बन गया 15-15। अभी भी लक्ष्य से बहुत दूर टीम है। एक एक रन बहुत इंपॉर्टेंट है, उसके साथ वो बड़े स्ट्रोक करना बहुत जरूरी है और कम से कम 2 या 3 बड़े ओवर अगर आपके पास वो टैलेंट है। मोहित बॉयज थँक्यू सो मच। युवा ग्रुप वाढीव संघाचे कॅप्टन आपण या समालोचन कक्षाकडे। युवा ग्रुप वाढीव पंकज थँक्यू सो मच। ओहो हो, स्वराजच्या बॅट मधनं काय फटका आहे, हा बाहुबली आहे, खलबली करते मैदानावरती 6 धावांची मोवर षटकार। चषक आमचा आज रंगला एक नंबर, बॉईज चषक आमचा आज रंगला एक नंबर, एक नंबर। क्या फिलहाल वो बारिश की पहली बूंद गिरी है, अब रनों की बरसात होगी और इसी बीच हमारे साथ जुड़ चुके हैं जयनाथ भोईर। आज गुरुपौर्णिमेचा दिवस आहे, त्यामुळे जयनाथजी भोईर तुम्हाला देखील शतशः नमन असेल। म्हणजे आज आपण बघितलं तर 5G येईल, 6G पण येईल, पण गुरुजीशिवाय काय चालणार नाही। त्यामुळे गुरुजी देखील महत्त्वाचे आहेत। गुरुंना नमन करायचं आहे। पहिलं नमन त्या गुरुंना ज्यांनी आपल्याला शिकवलं। बैकफुट चले गया, अच्छा स्ट्रोक, फाइन लेग पर दिशा गेंद पर सही न से 4 रन मिला मौका और जड़ दिया शानदार चौका। वैसे फाइन लेग पर खिलाड़ी थे, उनके पास कोई मौका नहीं था। मिडल रिक्शम पर गेंद थी, बाप लेता बल्लेबाज प्रसाद ने। दोबारा उसी अंदाज से खेलना चाह रहे थे लेकिन गलती कर बैठे, बाहरी किनारा, विकेट कीपर का सहारा, हर्षद को मिली सफलता। बल्लेबाज प्रसाद बैक टू द पेवेलियन। या ठिकाणी पूर्ण केलेले आहेत। युवा ग्रुप वाढीव आपण प्लीज आपला जो संगणक आहे तो आमच्या समालोचन कक्षाकडे पाठवा और 16 रन बना के बैक टू द पेवेलियन जाते हुए प्रसाद। ऑलराउंडर खिलाड़ी दिनेश के पास मौका है, एक अच्छी साझेदारी बनाए दिनेश, न्यू बैटर। स्कोर 26 for loss of 1 wicket, चेसिंग का टारगेट ऑफ 79 रन। दिनेश ऑलराउंडर खिलाड़ी, पहले ओवर में इन्होंने 12 रन दिए थे, बहुत इंपॉर्टेंट। 2 ओवर में 24 रन खर्च किए थे। खिलाड़ी बहुत प्रतिशाली है, बल्ला भी इनका बिल्कुल बोलता है, लेकिन निगाह रहेगी स्वराज के ऊपर। इस ओवर की अगली गेंद राउंड विकेट, बल्ले के ऊपर अच्छी तरह से गेंद नहीं आई है। 1 रन मुकम्मल किया, क्या दूसरे के बारे में मन बना लिया, दूसरे के बारे में मन बना लिया था, गिर गए, बाहुबली गिर गए। नहीं भाई, इस बाहर जैसे कि मैराथन के लिए भाग रहे थे। इनका विकेट के ऊपर खड़े रहना बहुत जरूरी है। क्रिकेट डोंट रन विकेट, आपको विकेट नहीं खोना, इंपॉर्टेंट मैच है। स्कोर की बात करें तो रन संख्या 27 और बड़े स्ट्रोक खेलने वाले माहिर खिलाड़ी है। पहले ओवर में 12 रन आए, इस ओवर की कहानी अगर देखें तो 14 रन आए हैं, टोटल 26 है और 2 ओवर का खेल समाप्त। 2 ओवर के बाद आप रन संख्या 27 रन, 1 विकेट के नुकसान पर।
बाद गेंद थोड़ी सी नीचे रही और फिलहाल ये बहुत ही महत्वपूर्ण मुकाबला। पहली गेंद की अगर कहानी देखिए तो पहली गेंद पर विनीत ने सिंगल दिया था, दूसरी गेंद पर सिंगल दिया गया। और इस मुकाबले की बात करें तो बहुत इंपॉर्टेंट मैच है श्री गणेश घासकोपरी टीम के लिए। टारगेट 79 का लक्ष्य बहुत बड़ा है और तीसरा ओवर प्रगति पर है। सामने बाहुबली खिलाड़ी है स्वराज, क्या कोई कमाल करेंगे आज? विनीत तैयार, उड़ाया आसमान की तरफ, क्या बात है, कड़क शॉट। दर्द गम डर जो भी है वह तेरे अंदर है, खुद के बनाए पिंजरे से बाहर निकल, देख तू एक का सिकंदर है। सिक्सर तीन खिलाड़ी है, शानदार बल्लेबाजी करते हैं। अपनी बॉलिंग पर विनीत तैयार, इस बार बल्ले के ऊपर अच्छी तरह से गेंद नहीं चढ़ी, ऑन साइड पर पूर्ण करना चाहते थे, एक रन मुकम्मल किया, चाहे तो दूसरा भी बना सकते। दिनेश ने मना किया, रन लेना चाहते थे स्वराज। जीतने के लिए फिलहाल अगर देखें तो अभी भी 44 रनों की जरूरत है, टोटल 35 पर पहुंच चुका है। लक्ष्य अभी भी बहुत बड़ा, दिल्ली बहुत दूर है, लेकिन क्रिकेट में रन बनते हैं। मंजिल क्या, रास्ता क्या, हौसला है तो फासला क्या। अगर हौसला होगा तो घोंसला बन सकता है। जिस तरह से यह मुकाबला चल रहा है बीच मैदान पर, दिनेश को बल्लेबाजी करना आना चाहिए बिल्कुल। इस वक्त मौका था, रन बनाना बहुत जरूरी है। स्ट्राइक जितना मिलेगा स्वराज को उसका फायदा होगा बिल्कुल टीम को। इंपॉर्टेंट मैच है, काबिलियत बिल्कुल दोनों के पास, क्षमता वाले खिलाड़ी मैदान के अंदर। श्री गणेश घासकोपरी और श्रीराम कसराली, एक बहुत बड़ा मुकाबला। उड़ाया हवा में, बहुत ऊपर है, गेंद के नीचे आने का प्रयास करते हुए गेंदबाज, क्या ये कैच हो जाएगा? एक पुल 3 माली, ना तेरी ना मेरी, गेंद बीच में गिरी। अब एक बार फिर देखिए, दिनेश को अच्छी पारी खेलने का मौका मिलेगा। इस डबल के साथ आंकड़े बदलते हुए तीसरा ओवर प्रगति पर है और तीसरा ओवर समाप्त हुआ। स्कोर 37, जीतने के लिए 12 गेंदों में चाहिए 42 रन। ये बहुत ही शानदार और शातिर बल्लेबाज है। अगर वो चाहेंगे तो मैच में बिल्कुल थोड़ा और रोचकता लेके आ सकते हैं। चाहे तो हीरो बनने का भी मौका है। अब चैलेंज है, 12 गेंदों में 42 रन आपको बनाने हैं, तो आसान तो नहीं है। लेकिन क्रिकेट का खेले, रबल बॉल का ये टूर्नामेंट है, तो इसमें अगर 2-3 बड़े स्ट्रोक आते हैं तो बिल्कुल मोमेंटम बनेगा आपके पास, आपके लिए। अपने बॉलिंग पार्ट पर गेंदबाज रोहित तैयार, जिन्होंने आज बहुत ही शानदार बल्लेबाजी करते हुए 47 रन बनाए। धुपाधार बल्लेबाजी रही। रोहित तैयार, टप्पा खाने के बाद उछाल, वाइड बॉल, 2 इशारे होने वाले हैं। बिल्कुल ये पहला इशारा और 1 फॉर ओवर का इशारा किया गया, तो इसका मतलब अब नया विकेट पर ढूंढना पड़ेगा गेंदबाज रोहित को। आपके पास 12 गेंदे हैं और जीतने के लिए 41 रनों की जरूरत। स्वराज ऑन स्ट्राइक, गेंद को खेलना चाहते थे, ऑन साइड पर कोहली की तरफ, विकेट कीपर है, टीम के कप्तान है, बहुत ही अच्छा कैच। स्वराज की पारी समाप्त और रोहित को सफलता मिली है। इंपॉर्टेंट विकेट, निराश मन के साथ डगआउट की तरफ आते हुए बल्लेबाज स्वराज। महेश मैदान के अंदर है, टीम के कप्तान। इंपॉर्टेंट विकेट मिला और खास करके विकेट कीपर टीम के कप्तान की बात करें, जयेश जो टीम के कप्तान हैं, ये कैच लपकने के बाद सीना थान खड़े हैं मैदान के अंदर। बहुत ही बेहतरीन प्रदर्शन इन्होंने किया और टीम के कप्तान खास करके गणेश घासकोपरी के मैदान के अंदर सूरत ने प्रयास अच्छा किया। महेश टीम के कप्तान मैदान के अंदर आ रहे हैं, दबाव बढ़ता हुआ श्री गणेश घासकोपरी के ऊपर। एक रन भी बहुत इंपॉर्टेंट था, जो शुरू में आपको लेना था, स्ट्राइक रोटेट करना था, उसके साथ जो खराब गेंदे थे उसके ऊपर प्रहार करना था। शुरुआत में पहले ओवर में 12 रन, दूसरे ओवर में 14 रन, तीसरे ओवर में 11 रन, यहाँ आपको कम से कम वो 15-20 रन बनाने थे। आपका ग्राफ नीचे आ गया। बहुत अच्छी गेंदबाजी रही विनीत की, विकेट प्राप्त किया इस ओवर में रोहित ने। बल्ला छूटा है,
बल्ला छूटा है, महेश का टीम के कप्तान है और गेंद बिल्कुल थर्ड मैन क्षेत्र में चली गई, बल्ला स्क्वायर की तरफ चला गया। एक रन से बिल्कुल बात नहीं बनेगी, इक्के दुक्के से बात नहीं बनेगी, आपको वो बड़े स्ट्रोक खेलने हैं और 40 रन बनाने हैं। आपके पास 10 गेंदे शेष, 10 गेंदे और 40 रन, ये मुकाबला जीतने के लिए श्री गणेश कास्कोपरी टीम के लिए दारोमदार रहेगा दिनेश के ऊपर, जो बहुत ही बेहतरीन खिलाड़ी है, ऑलराउंडर है। सुंदर गेंदबाजी का प्रदर्शन रोहित द्वारा। इस ओवर की अगली गेंद राइट आर्म ओवर द विकेट, पटकी में गेंद ऑन साइड पर खेलना चाहते थे, हुक करने का प्रयास, बल्ले का मोटा सिरा नीति में चाहिए, गेंद विकेट कीपर के पीछे चली गई और एक रन लेने का मौका दिनेश के लिए। महेश को बड़े स्ट्रोक खेलने की जरूरत है, क्षमता भी उनके पास, 39 रन चाहिए, 9 गेंदों का खिलाना बाकी, स्कोर 40। मतलब इस मुकाबले में श्रीराम कसरानी ने बेहतरीन प्रदर्शन अभी तक किया है। पटकी भी गेंद और 22 का इशारा किया अंपायर ने, विकेट कीपिंग थोड़ी सी खराब रही और उसका फायदा बल्लेबाजों को मिलता। माम आपके पास फिलहाल अब देखिए ज्यादा गेंदे नहीं है, दमकम लगाने की जरूरत होगी। 8 गेंदे 38, शॉट अच्छा, खिलाड़ी बॉडी पर तैनात है, मिड विकेट पर सुंदर फील्डिंग और एक रन लेने का मौका। वैसे दिनेश के पास भी काबिलियत है, क्षमता है, लेकिन स्कोर थोड़ा ज्यादा हो गया, गेंदबाजी बहुत खराब हो गई और उसके कारण देखिए इस मुकाबले में अब कब तक करना इतना आसान नहीं हो रहा है। 7 गेंदे 37, यहां से बड़ा स्ट्रोक आपको खेलना है। टीम के कप्तान महेश ऑन स्ट्राइक, सुंदर गेंदबाजी, 6 गेंदों का खिलाना बाकी, अंडर आर्म थ्रो किया गया और 36 रनों की जरूरत। जो ब्रैडमैन ने किया, जो युवराज सिंह ने किया, जो काम रवि शास्त्री ने किया, क्या वही काम को अंजाम देके गया बल्लेबाज महेश, वो देखने वाली बात है। शिकंजा कस लिया इस मुकाबले श्रीराम कसरानी टीम ने, बहुत अच्छा प्रदर्शन और अब 6 गेंदे जीतने के लिए चाहिए 36 रन। स्कोर 43 और जीतने के लिए 36 रनों की जरूरत। बाबी की पहली गेंद खेलना चाहते थे, ऑन साइड पर मिड विकेट पर शफल भी हुए, एक रन लेने। ये क्या कर रहे हैं, ये कबड्डी खेल रहे हैं इनको भागने की भी जरूरत नहीं थी। आप स्क्वायर लेग पर खड़े हैं, मिड विकेट पर खिलाड़ी है और उनका काम है ये गेंद रोकना और फील्ड करना। स्क्वायर लेग पर खिलाड़ी मौजूद था, बिल्कुल आप देख सकते हैं इस वक्त। अपने क्रिकेट में बहुत सारी चीजें देखे, फुटबॉल देखा है, इस बार शॉट अच्छा। अब इनका पीछा करेंगे, ये फुटबॉल खेल रहे हैं, अभी कबड्डी हो गया, फुटबॉल भी है, क्या अब वॉलीबॉल देखने का मौका मिलेगा स्क्वायर लेग पर बाउंड्री लाइन पर खिलाड़ी बिल्कुल यहाँ मौजूद और हाथ से गेंद को नहीं रोक पाए। 34 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए, 4 गेंदों का खेलना बाकी। भाभी की बहुत अच्छी गेंदबाजी, सीधे बल्ले से रन नहीं आ रहे, कप्तान रिवर्स स्वीप खेलना चाह रहे हैं और क्या देखना चाहेंगे नितेश, हाथ देखना चाहेंगे, बिल्कुल हाथ देखना चाहेंगे। तो आइए टीवी अंपायर की तरफ इशारा किया गया, क्या गेंदबाजी वो देखा जाएगा। बाबिक वैसे 3 गेंदों का खेल हुआ या 2 गेंदों का, 2 गेंदों का खेल हुआ। ये गेंद बहुत इंपॉर्टेंट है, डिसीजन पेंडिंग। एक तरफ अगर देखें तो श्रीराम कसरानी ने बहुत अच्छा प्रदर्शन किया है। शुभम पत्ते प्रेजेंट एसपी बॉयज ट्रॉफी 2024 का घमासान। सादिक राजापुरकर हमारे साथ जुड़ गए हैं। दोपहर का खाना भी चल रहा है, मेहमानों का आना, दोपहर का खाना, कुंदन का गाना, डिसीजन पेंडिंग। इट्स अ फेयर डिलीवरी। हमेशा डिसीजन होने के बाद मैं नीतीश को देख रहा हूं, चेहरे पर मुस्कुराहट होती है
शॉट अच्छा है, सुंदर टाइमिंग, कदमों का बहुत अच्छा इस्तेमाल, लॉन्ग ऑफ बाउंड्री के बाहर गेंद जाती हुई 6 रनों के लिए। तीर कमान से निकल चुका है, वो वापस नहीं आने वाला, क्योंकि 2 गेंदों का खेल आना बाकी, और 2 गेंदों में आपको बनाने 24 रन बनाने हैं, 28 रन बनाने हैं। और इंपॉर्टेंट मैच, बिल्कुल 28 रन बनाना इतना आसान नहीं होगा, क्योंकि अब चमत्कार ही बचा सकता है श्री गणेश घासकोपरी टीम को। हार्दिक, दोपहर का खाना है, थोड़ा इंतजार हो रहा है। टारगेट बहुत बड़ा था, क्या इस वक्त बाहरी किनारा लगा? बिल्कुल बाहरी किनारा लगा, और शानदार तरीके से श्रीराम कृष्ण ने यह मुकाबला जीत लिया। श्रीराम कृष्ण, कंग्रेचुलेशन, वेल डन। रोहित जिन्होंने 47 रन बनाए, बहुत ही लाजवाब बल्लेबाजी की। तो इस मुकाबले में रोहित जिन्होंने किया सबको मोहित, मॅन ऑफ द मॅच का अवॉर्ड आपको दिया जाएगा। आणि या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्याकरता मी मान्यवरांना आमंत्रित करतो आहे। आज गुरुपौर्णिमा आहे, त्यामुळे त्यांचा मान अधिक वाढलेला आहे, त्यांचा सन्मानही वाढलेला आहे। जयराजजी भोईर यांना मी विनंती करेन आपल्या शुभस्ते मॅन ऑफ द